नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये उभा राहून स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, म्हणून मग आज साधा सोपा झटपट तयार होणारा चमचमीत बेत केला आहे. त्यासाठी 1 कप लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतलाय. हा जुनाच तांदूळ आहे. तांदूळ जुनाच घ्यायचा म्हणजे मग त्याचा भात चिकट होत नाही. तर हा तांदूळ 1 ते 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि यातलं सर्व पाणी निथळून घेतलंय. आणि आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे. तर तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ कापून घेतेय. फ्लॉवरचं देठ कापून मी त्याचे तुकडे करून घेतले आहेत. गाजरही साल काढून उभं कापून घेतलं आहे. तसंच 4-5 तोंडली उभे कट करून घेतलेत. बटाटाही सालीसकट कापून घेतलाय. बटाटा कापल्यानंतर लगेचच पाण्यात टाकून ठेवायचा म्हणजे मग तो काळा पडत नाही. तसंच अर्धी वाटी मटारही सोलून ठेवला आहे. तर ही झाली आपली भाज्यांची तयारी. चला आता मसाल्याची तयारी करूयात. गॅसवर पॅनमध्ये 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचंय. तर खोबरं चांगलं तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय. तर हे पहा, 1-2 मिनिटातच खोबरं चांगलं भाजलं गेलंय. याचा रंगही बदलला आहे. तर ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्यानंतर सेम पॅनमध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे, 3-4 लाल सुक्या मिरच्या, 2 चमचे पांढरे तीळ. आता त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालूया. 1 दालचिनीचा तुकडा, 1 बादल फूल, 2 मसाला वेलदोडे, 2 हिरवे वेलदोडे, 3-4 लवंगा आणि 4-5 काळे मिरे घालून हे जरा मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं. तर मसाला छान खमंग आणि काळपट झाला पाहिजे. तर हे पहा, मंद गॅसवर मसाले भाजून झाले आहेत. याचा कलर चेंज झालाय. तर ते आता आपण खोबरं काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची जाडसर पूड बनवून घ्यायची. खूप छान सुगंध येतोय ह्या मसाल्यांचा. आता त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची तुकडे करून घालते म्हणजे मग व्यवस्थित हे बारीक होईल. त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आणि याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची. तर आपली सर्व पूर्वतयारी झाली आहे. तर चला आता पुढची प्रोसेस करूया. आज आपण मस्त चमचमीत मसाले भात करतोय. त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं. तेल तापलं की यामध्ये अर्धा कढीपत्त्याची पानं आणि 1 तमालपत्र घालायचं. त्यानंतर 2 उभे पातळ कापलेले कांदे घालायचे. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा आधीच कुस्करून घ्यायचा किंवा असं चमच्याने याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा आपला चांगला गुलाबी परतलाय. आता यामध्ये अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी तोंडली आणि अर्धी वाटी मटार घालून भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. असं तेलामध्ये भाज्या परतून घेतल्या की याचा कच्चा वास भाताला लागत नाही. 3-4 मिनिट भाज्या परतल्यानंतर यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालूयात आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये थोडी काजू घालूयात आणि हलकंसं याला परतून घेऊया. काजूचे 2 भाग करायचे म्हणजे मग खाताना ते बरं पडतं. त्यानंतर हे बटाटे घालायचे राहिले होते ते घालूयात आणि यालाही 2 मिनिट चांगलं परतून घेऊया. 1-2 मिनिट तांदूळ परतल्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो घालून मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला परतल्यानंतर आता शिजण्यासाठी यामध्ये गरम पाणी घालायचंय. आपण 1 कप तांदूळ घेतला होता म्हणून तांदळाच्या दुप्पट म्हणजेच 2 कप पाणी घालायचं. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला जरा हलवून घ्यायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची. तर पाहू शकता भाताला चांगली उकळी आली आहे. तर आता मी काय करते की हे जे भाताचं भांडं आहे ते जरा साईडला ठेवते आणि गॅसवर तवा ठेवते. तवा गरम झाला की यावर परत हे भाताचं भांडं ठेवते, त्यावर झाकण ठेवते आणि गॅस मंद करून भात जरा शिजू देते. तर असं तवा ठेवून भाताचं भांडं ठेवलं की भात खाली करपत नाही. आपण तांदूळ भिजून घेतले होते त्यामुळे भात पटकन शिजतो. अगदी 3-4 मिनिटातच भात शिजून झाला आहे. तर पाहू शकता भात मस्त मौसूत शिजला आहे. अगदी मोकळा मोकळा झालाय. भाज्याही छान शिजल्या आहेत. भात अजिबात खाली लागलेला नाहीये. आता वरतून कोथिंबीर घालून हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं. असं सिलिकॉनचा किंवा लाकडी उलथण्याने हे भात हलवायचा म्हणजे मग भाताची शीत तुटत नाही. लग्नामध्ये जसा मसाले भात करतात ना, अगदी तसाच हा मसाले भात झालाय. आम्ही लहान असताना हा मसाले भात फक्त लग्नामध्येच खायला मिळायचा, कारण त्या काळी आचार्याशिवाय कुणालाच असा मसाले भात बनवता येत नव्हता. पण आता घरीच आपण आचार्यासारखा भात रोज बनवून खाऊ शकतो. काही दिवस बदललेत नाही.